माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बनावट नोटरी, कब्जा पावती व करारपत्र तयार करून मिळकत नोंदीसाठी महापालिका मालमत्ता कर विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याप्रकरणी 22 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खाजाबाई शब्बीर शेख व 47, संजय मधुकर जाधव, रोहन पगडे, अशफाक अली मुस्ताक, अली सय्यद, युनुस नोरमन निलगुंडे, नरेश राजा मादुडम, राजा गुलाम अब्बास शेख, इकबाल शेख, रेश्मा माहित कोदगुंडी, भंकम पिरजादे, जरीर पटेल इत्यादी लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी महापालिका मालमत्ता कर विभागातील सूर्यकांत धोंडप्पा खासगे व 57 यांनी फिर्याद दिली असून 2023 ते 31 मार्च 2025 या कालावधीत शहरातील हदवड भागातील मजरेवाडी, राजीव गांधी नगर, शिवपार्वती नगर, इमुलवाडी, चंद्रकला नगरातील प्लॉट लिहून घेणारे आणि मिळकत नोंदीसाठी प्रस्ताव सादर करणारे भोगोडदार यांनी संशयितरित्या बनावट कागदपत्रे तयार केली। संशयितांनी स्टॅम्प पेपरवर शेप पुसून त्यावर अस्तित्वातच नसलेले नोटरी ॲड LP देशपांडे व LH खान यांनी बनावट नोकरी, कब्जा पावती व करारपत्र तयार केला। त्या मिळकत नोंदीसाठी महापालिका मिळकत कर विभागाकडे प्रस्ताव सादर करून जागा मालक व महापालिकेची फसवणूक केली। सोलापूर शहर हद्दवाढ 37 मधील मजरेवाडीतील राजीव गांधी नगरातील फ्लॅट क्रमांक 207 ते 888 पर्यंत, इमुलवाडीतील 67A, 63A, 64A, चंद्रकला नगरातील 255, सत्यसाई नगरातील 141 क्रमांक या प्लॉटची बनावट नोटीस तयार करण्यात आली आहे। यावेळी या सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।